नमस्कार, विदर्भ नंदन मध्ये आपले स्वागत आहे। तुम्ही बघत आहात विदर्भ नंदन। ईव्हीएम हटाव देश बचाव वरून काँग्रेस गोटातून राजकारण तापलं। देशामध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गणतंत्र प्रक्रियेतील सरकार निवडणूक ईव्हीएम मशीनद्वारे न करता बॅलेट पेपरने करावे अशी मागणी नागपूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने संविधान चौक नागपूर येथे 1 डिसेंबरला काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली होती व लोकसभा सदस्य श्यामभाऊ बर्वे यांच्या उपस्थितीत तसेच माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्षा माजी मंत्री राजेंद्रजी मुळक, नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ताताई कोकडे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा कुंदाताई राऊत, बालकल्याण सभापती जिल्हा परिषद नागपूर अवंतिकाताई लेकुरवाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेशजी भोयर, माजी जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस नेते देवेंद्र गोडबोले व असंख्य कार्यकर्तेगण यावेळी उपस्थित होते। देशामध्ये लोकशाहीने राज्य चालत असून सर्वसामान्यांच्या मतातून सरकारचे गठन करीत देशामध्ये कायदा सुव्यवस्थेचे राज्य चालविले जाते। राजेशाहीनंतर गुलामगिरीचे काळ सोडले तर स्वातंत्र्य हे एका मताला दिलेले आहे आणि त्या मताचा जर दुरुपयोग होणार असणार तर ही लोकशाही खोटी आहे। बॅलेट पेपर हेच एक पारदर्शक मतप्रक्रियेचे माध्यम असून तर ईव्हीएम मशीन ही मतांच्या हेरफेरमध्ये मागे सहाय्यभूत ठरू शकत असल्याचे निदान बरेच जाणकार देत असले तरी अद्याप सुप्रीम कोर्टाच्या 7 खंडपीठाच्या न्याय निवाड्यानुसार ईव्हीएम मशीनला पर्याय नाही। तिच्यामध्ये आकडेमोड हेरफेर करणे शक्य नसल्याचे निकाल असून अद्याप त्या मशीनमध्ये तांत्रिक चोरी केल्या जाऊ शकत नाही। त्यामुळे पर्यायी व्यवस्था बॅलेट पेपर अफाट जनसंख्येच्या देशाला घेणे शक्य नसल्याने वेडेखाऊ आहे अशा टिप्पण्या केल्या जात असल्या तरी शेवट मशीन ही मानवनिर्मित तंत्रज्ञानाने बनलेली असून अनेक पुरावे हे सॉफ्टवेअर हॅकिंगचे पुढे आलेले आहे। त्यातून बँकेतील रकमा सुद्धा हेरफेर केल्याचे पाहायला मिळाले आहे। इतके सगळे होत असताना ईव्हीएम मशीन ही तांत्रिकदृष्ट्या हॅकरकडून हॅक केल्या जाऊ शकत नाही हे बोलणे चुकीचे आहे व अमेरिकेसारखे प्रगत देश आज ईव्हीएम मशीन न वापरता बॅलेट पेपरनेच त्यांचे निवडणूक प्रक्रिया घेत असतात। त्यांच्याकडे प्रगत तंत्र असून देखील सुद्धा ते त्या तंत्राला निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवणेच उत्तम समजतात। आज भारतामध्ये सुद्धा त्याची गरज असल्याने लोकशाहीवरील विश्वास कायम राहण्याकरिता ईव्हीएम मशीन हटवावी व बॅलेट पेपर निवडून व्हावी या मागणी करिता संपूर्ण जिल्ह्यामधून काँग्रेस पक्षांनी मोर्चा काढलेला होता। बातमी संकलन प्रतिनिधी अनिल बाबू सपाटे।